शहरात संध्याकाळची वेळ होती. रस्त्यावर गाड्यांची गर्दी वाढली होती. दुकानांमध्ये दिवे लागले होते आणि ऑफिसमधून घरी जाणाऱ्या लोकांची लगबग सुरू झाली होती. त्याच गर्दीत एक मुलगी बस स्टॉपवर शांतपणे उभी होती. तिचं नाव होतं अन्वी. हातात कॉलेजची बॅग होती आणि एका हातात फोन. ती वारंवार घड्याळाकडे पाहत होती. तिची बस अजून आलेली नव्हती. तेवढ्यात तिच्या शेजारी एक मुलगा येऊन उभा राहिला. नाव होतं रोहन. त्याच्या हातात हेल्मेट होतं. तो काही क्षण अन्वीकडे पाहत राहिला आणि मग म्हणाला, तुम्हीही 7 नंबरच्या बसची वाट पाहताय का? अन्वीने मान हलवली. हो. मग आज बस येणार नाही. अन्वीने लगेच त्याच्याकडे पाहिलं. का? रोहनने समोरचा रस्ता दाखवला. पुढे ट्रॅफिकमुळे रस्ता बंद आहे. अन्वीने फोनमध्ये पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसली. मला उशीर होतोय. रोहनने विचारलं, कुठं जायचं आहे? घरी. जर तुम्हाला हरकत नसेल तर मी तुम्हाला जवळच्या मुख्य रस्त्यापर्यंत सोडू शकतो. तिथून बस मिळेल. अन्वी काही क्षण विचार करत राहिली. नको, मी जाते. रोहन हसला. ठीक आहे. तो पुढे निघून गेला. 5 मिनिटांनी अन्वीला जाणवलं की पाऊस सुरू झाला आहे. तिच्याकडे छत्री नव्हती. समोरून रोहन पुन्हा आला. त्याने काही न बोलता छत्री तिच्या हातात दिली. ही घ्या. अन्वीने आश्चर्याने विचारलं, आणि तुम्ही? मला पावसात भिजायला आवडतं. पण तुमच्याकडे तर हेल्मेट आहे. रोहन हसला. हो, पण छत्री नाही. तो पावसात निघून गेला. अन्वी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. त्या दिवशी दोघांची भेट फक्त काही मिनिटांचीच होती. पण पुढच्या काही वर्षाचा प्रवास त्या छोट्याशा भेटीतून सुरू होणार आहे याची दोघांनाही कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी अन्वी कॉलेजला पोहोचली. पहिल्याच लेक्चरला प्राध्यापकांनी नवीन विद्यार्थ्यांची ओळख करून दिली. हा रोहन आजपासून आपल्या वर्गात येणार आहे. अन्वीने वर पाहिलं. तोच मुलगा. रोहननेही तिला पाहिले. दोघांच्या चेहऱ्यावर एकाच वेळी हसू आलं. लेक्चर संपल्यावर रोहन तिच्या जवळ आला. कालची छत्री परत करायची आहे. अन्वीने बॅगमधून छत्री काढली. ही घ्या. रोहन म्हणाला, इतक्या लवकर? का? मला वाटलं होतं तुम्ही ती मुद्दाम ठेवली असेल. अन्वी हसली. कशासाठी? पुन्हा भेटण्यासाठी. अन्वीने त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही प्रत्येक मुलीशी असंच बोलता का? रोहन हसला. नाही, फक्त ज्या मुली माझी छत्री घेऊन पळतात त्यांच्याशीच. अन्वी पहिल्यांदा मनापासून हसली. तिथून त्यांची मैत्री सुरू झाली. दोघं अभ्यासात एकमेकांना मदत करू लागले. अन्वी अभ्यासात हुशार होती. रोहन गणितात चांगला होता. दोघांचे विषय वेगळे होते, पण त्यांची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत गेली. कॉलेजमधले मित्र त्यांना नेहमी चिडवायचे. तुम्ही फक्त दोघं मित्र आहात. अन्वी लगेच म्हणायची, हो. रोहनही म्हणायचा, अगदीच. पण दोघांच्या मनात मात्र उत्तर वेगळंच होतं. एक दिवस रोहनने अन्वीला विचारलं, तुला आयुष्यात काय करायचं आहे? अन्वी म्हणाली, मला स्वतःचं छोटं क्लासेस सेंटर सुरू करायचं आहे. का? माझ्या आईला वाटतं मला तिच्यासारखं दुसऱ्यांच्या घरी काम करत आयुष्य घालवावं लागू नये म्हणून. रोहन शांत झाला. तुझी आई काम करते? हो. तुझे वडील? अन्वीच्या चेहऱ्यावरचं हसू कमी झालं. ते आमच्यासोबत नाहीत. रोहनने विषय बदलला. ठीक आहे, मग तुझं स्वप्न पूर्ण होईपर्यंत मी तुझी मदत करणार. अन्वी हसली. तू? हो. का? रोहनने उत्तर सहज दिलं. कारण तुझं स्वप्न मला आवडतं. त्या दिवसानंतर अन्वीच्या स्वप्नात रोहनही नकळत सामील झाला. कॉलेजची 2 वर्षे कशी गेली कळलंच नाही. दोघांनी एकत्र परीक्षा दिल्या, एकत्र प्रोजेक्ट केले. कधी भांडले, कधी 2 दिवस बोलले नाहीत आणि पुन्हा स्वतःहून एकमेकांशी बोलायला सुरुवात केली. एकदा अन्वी रागात म्हणाली, तू माझ्याशी इतका का बोलतोस? रोहन म्हणाला, कारण तू शांत असतेस तेव्हा मला काहीतरी चुकीचं झाल्यासारखं वाटतं. अन्वी काहीच बोलली नाही. त्या दिवशी तिला पहिल्यांदा जाणवलं, रोहन तिच्यासाठी फक्त मित्र राहिलेला नव्हता. पण तिने ते स्वतःशीही मान्य केलं नाही. कॉलेज संपण्याच्या काही महिन्यापूर्वी रोहनच्या आयुष्यात मोठं संकट आलं. त्याच्या वडिलांचा व्यवसाय अचानक बंद पडला. घरावर कर्ज होतं. रोहनला पुढचं शिक्षण सोडून नोकरी करावी लागणार होती. अन्वीला हे कळलं तेव्हा तिने त्याला भेटायला बोलावलं. तू पुढचं शिक्षण सोडणार आहेस? हो. पण तुझं स्वप्न? रोहन हसला. काही स्वप्न परिस्थितीसमोर थांबवावी लागतात. अन्वी म्हणाली, थांबवावी लागतात, सोडावी नाही. रोहन तिच्याकडे पाहत राहिला. मला तुझ्यासारखा आत्मविश्वास कुठून आणायचा? माझ्यावर विश्वास ठेव. मी ठेवतो. मग माझ्या शब्दावर विश्वास ठेव. तू तुझं स्वप्न सोडणार नाहीस. रोहन काही बोलला नाही. अन्वीने त्याला एक छोटासा कागद दिला. त्यावर फक्त एक वाक्य लिहिलं होतं, आज कठीण आहे म्हणून उद्याचं स्वप्न बदलायचं नसतं. रोहनने तो कागद जपून ठेवला. त्या दिवशी त्याला जाणवलं अन्वी त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे.
काही दिवसांनी रोहनने अन्वीला भेटून एक गोष्ट सांगितली. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. बोल. मी तुला खूप दिवसांपासून काही सांगायचा प्रयत्न करतोय. अन्वी शांत झाली. रोहन म्हणाला, तू माझ्यासाठी फक्त मैत्रीण नाहीस. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही बोलली नाही. रोहन पुढे म्हणाला, मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे. अन्वीने नजर खाली केली. काही सेकंदांनी ती म्हणाली, मलाही. रोहनच्या चेहऱ्यावर आनंद आला. दोघांनी एकमेकांचा हात धरला. त्या दिवशी त्यांनी कोणतीही मोठी शपथ घेतली नाही. फक्त एवढंच ठरलं, परिस्थिती कितीही बदलली तरी एकमेकांवरचा विश्वास बदलणार नाही. पण त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा अजून बाकी होती. अन्वीच्या आईला त्यांच्या नात्याबद्दल कळालं. तिने अन्वीला विचारलं, तो मुलगा तुझी काळजी घेतो? हो. त्याचं स्वतःचं आयुष्य स्थिर आहे? अन्वी शांत झाली. अजून नाही. आईने काही कठोर शब्द न बोलता फक्त एवढंच सांगितलं, मला तुझं वाईट नको आहे. अन्वी म्हणाली, माझं वाईट त्याच्यासोबत राहण्यात नाही. आईने तिच्याकडे पाहिलं. प्रेम करणं सोपं आहे, संसार करणं कठीण. अन्वी म्हणाली, म्हणूनच मी त्याच्यासोबत राहायचं ठरवलं आहे. आईने उत्तर दिलं नाही. रोहनने नोकरी सुरू केली. दिवसभर काम, रात्री अभ्यास आणि मध्ये अन्वीला भेटण्यासाठी थोडा वेळ. त्यांचं आयुष्य कठीण होत होतं, पण अन्वी त्याच्यासोबत होती. एक दिवस रोहनला चांगल्या कंपनीत नोकरीची संधी मिळाली. पगार चांगला होता, पण त्यासाठी दुसऱ्या शहरात जावं लागणार होतं. त्याने अन्वीला सांगितलं. अन्वीच्या चेहऱ्यावर आनंद आणि दुःख दोन्हीही होतं. किती दिवस? कदाचित 2 वर्ष. मग तू थांबशील? अन्वी हसली. तू परत येईपर्यंत. रोहन म्हणाला, आणि जर मला उशीर झाला तर? मग मी वाट पाहीन. आणि जर परिस्थिती बदलली तर? अन्वीने त्याच्याकडे पाहिलं. माझं प्रेम परिस्थितीवर अवलंबून नाही. रोहन दुसऱ्या शहरात गेला. पहिले काही महिने रोज फोन, दररोज बोलणं, एकमेकांच्या दिवसाबद्दल विचारणं. पण हळूहळू काम वाढलं, फोन कमी झाले, गैरसमज वाढू लागले. एक दिवस अन्वीने फोन केला. रोहनने उचलला नाही. दुसऱ्या दिवशीही नाही. तिसऱ्या दिवशी फोन आला, पण रोहन थकलेला होता. अन्वी म्हणाली, तू बदललास? नाही. मग आधीसारखं बोलत का नाहीस? काम असतं. माझ्यासाठी 5 मिनिटंही नाहीत. रोहन चिडला. मी तुझ्यासाठीच तर सगळं करतोय. अन्वी शांत झाली. मग माझ्यासाठी करत असशील तर माझ्याशी बोलायलाही वेळ काढ. फोन कट झाला. दोघांनी त्या रात्री एकमेकांना फोन केला नाही. पुढच्या दिवशीही नाही. आणि अशाच छोट्या छोट्या गैरसमजांनी त्यांच्यात अंतर निर्माण होऊ लागलं. काही महिन्यांनी अन्वीला कळालं की रोहनच्या ऑफिसमध्ये एका मुलीसोबत त्याची जवळीक वाढली आहे. मित्रमैत्रिणी तिला सांगितलं. रोहन आता तिकडे दुसऱ्या मुलीसोबत असतो. अन्वीने विश्वास ठेवला नाही, पण तिच्या मनात संशय निर्माण झाला. तिने रोहनला विचारलं. रोहन म्हणाला, ती माझी टीममेट आहे. मग लोक असं का म्हणतात? लोकांना बोलायला विषय हवा असतो. अन्वीने विचारलं. आणि मला? तू माझ्यावर विश्वास ठेव. अन्वी म्हणाली. मी ठेवते, पण मला एकटं पाडू नकोस. रोहन शांत झाला. त्या दिवसापासून त्याने कामात आणखी लक्ष घातलं. 2 वर्ष पूर्ण झाली. रोहन परत शहरात आला. पण तो आधीसारखा नव्हता. तो यशस्वी झाला होता. पगार चांगला होता. कुटुंबाचं कर्ज जवळपास फेडलं होतं. पण अन्वीच्या मनात एक प्रश्न होता. तो अजूनही माझ्यावर प्रेम करतो का? रोहनने एक दिवस तिला भेटायला बोलवलं. त्याने एक छोटंसं रेस्टॉरंट बुक केलं. अन्वी आली. रोहन तिच्यासमोर बसला. मला तुझ्याशी लग्नाबद्दल बोलायचं आहे. अन्वीच्या चेहऱ्यावर आनंद आला. पण रोहन पुढे म्हणाला, माझ्या आईला अजूनही काही गोष्ट मान्य नाहीत. काय? तुझ्या कुटुंबाची परिस्थिती. अन्वी शांत झाली. म्हणजे? त्यांना वाटतं की लग्नानंतर माझ्यावर जबाबदाऱ्या वाढतील. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. आणि तुला काय वाटतं? रोहन काही क्षण शांत राहिला. मला तू हवी आहेस. अन्वी म्हणाली, मग मला थोडा वेळ दे. ती उठली. तुला 2 वर्ष दिली. रोहनने तिच्याकडे पाहिलं. मला माहीत आहे. आता आणखी किती? रोहनकडे उत्तर नव्हतं. अन्वी तिथून निघून गेली. त्या रात्री अन्वीने आईला सांगितलं, मी रोहनपासून दूर जाणार आहे. आईने काही न बोलता तिच्या डोक्यावर हात ठेवला. तू खात्रीने निर्णय घेतलास? हो. तुला अजूनही त्याच्यावर प्रेम आहे? अन्वीच्या डोळ्यातून अश्रू आले. खूप. मग? ज्याला माझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे त्याने माझ्यासाठी उभं राहायला हवं. मी सतत त्याची वाट पाहू शकत नाही. काही दिवसांनी अन्वीने शहर सोडण्याचा निर्णय घेतला. तिला दुसऱ्या शहरात चांगली नोकरी मिळाली होती. ती जाण्याच्या आदल्या दिवशी रोहन तिला भेटायला आला. तू जात आहेस? हो. माझ्याशी न बोलता? काय बोलू? आपल्याबद्दल.
अन्वी म्हणाली, आपलं काय उरलंय? रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. तुला खरंच वाटतं की मी तुला विसरलो? नाही. मग मग तू माझ्यासाठी लढलास का नाहीस? रोहन काही बोलू शकला नाही. अन्वी म्हणाली, मला तुझ्याकडून श्रीमंती नको होती, मोठं घर नको होतं. मला फक्त एवढं हवं होतं की जेव्हा सगळे माझ्या विरुद्ध उभे राहतील तेव्हा तू माझ्या बाजूला उभा राहशील. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. मी उभा होतो, मला दिसलं नाही, कारण मी तुला काहीच सांगितलं नाही. अन्वी थांबली. काय? रोहनने सांगितलं, माझ्या आईला तुझी परिस्थिती मान्य नव्हती, पण मी तिच्यासोबत सतत भांडत होतो. तुझ्यावर दबाव येऊ नये म्हणून मी तुला काही सांगितलं नाही. अन्वी शांत झाली. मग तू मला सांगितलं का नाहीस? कारण मला वाटलं तू आधीच खूप त्रास सहन करतेस. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. दोघांमध्ये पुन्हा शांतता पसरली. पण यावेळी त्या शांततेत राग नव्हता, फक्त पश्चाताप होता. अन्वी दुसऱ्या शहरात गेली. रोहनही त्याच्या आयुष्यात पुढे जाऊ लागला. पण दोघांनी दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं नाही. 3 वर्षे गेली. एके दिवशी अन्वीला तिच्या आईचा फोन आला. लवकर घरी ये. काय झालं? रोहनच्या आईची तब्येत खूप खराब आहे. अन्वी काही क्षण शांत झाली. मग मी का? आई म्हणाली, तुला भेटायचं आहे तिला. अन्वी घरी आली. रोहनच्या घराबाहेर लोक जमा झाले होते. आत रोहनची आई खाटेवर पडली होती. अन्वीला पाहताच तिने तिचा हात धरला. मला माफ कर. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. कशासाठी? तुमच्या प्रेमावर माझ्या भीतीचा भार टाकला. अन्वी काही बोलली नाही. ती महिला म्हणाली, रोहनने मला कधी सांगितलं नाही, पण मला नंतर कळालं की त्याने तुझ्यासाठी किती काही केलं. अन्वीने रोहनकडे पाहिलं. तो दूर उभा होता. त्याच्या डोळ्यातही पाणी होतं. ती महिला म्हणाली, मी तुम्हा दोघांना वेगळं केलं. अन्वीने तिचा हात घट्ट धरला. आता त्याचा विचार करू नका. ती हसली. तुम्ही दोघं अजूनही एकत्र येऊ शकता का? अन्वीने रोहनकडे पाहिलं. रोहनने काही बोललो नाही, कारण निर्णय आता फक्त त्यांचा नव्हता, तो त्यांच्या मनाचा होता. काही दिवसांनी रोहनने अन्वीला पुन्हा त्याच बस स्टॉपवर बोलवलं, जिथे त्यांची पहिली भेट झाली होती. पाऊस सुरू होता. अन्वी आली. रोहनच्या हातात एक छत्री होती. अन्वीने ती पाहिली आणि हलकसं हसली. ही अजूनही आहे? रोहन म्हणाला, तीच. तू जपून ठेवलीस. काही गोष्टी वस्तू नसतात. अन्वी शांत झाली. रोहन म्हणाला, तू गेल्यानंतर मला कळालं की प्रेम म्हणजे कोणाला आपल्याजवळ ठेवणं नाही. मग? प्रेम म्हणजे समोरच्याला आपल्यासोबत राहण्याचं कारण देणं. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. आणि आता? रोहनने तिच्याकडे पाहिलं. आता मी तुझ्याकडे काही मागायला आलो नाही. मग? फक्त एक संधी मागायला आलोय. अन्वीने विचारलं, कशासाठी? आपण जिथे थांबलो होतो तिथून पुन्हा सुरुवात करण्यासाठी. अन्वी बराच वेळ शांत राहिली. मग तिने छत्री त्याच्या हातातून घेतली. पण यावेळी रोहनने विचारलं, काय? पाऊस आला तर आपण दोघं एकाच छत्रीत उभं राहायचं. रोहनच्या चेहऱ्यावर हसू आलं. वचन? काही महिन्यांनी दोघांचं लग्न झालं. मोठा समारंभ नव्हता. काही जवळची माणसं, छोटंसं घर आणि 2 माणसं ज्यांनी एकमेकांना गमावलं होतं, पुन्हा मिळवलं होतं. लग्नानंतर एका संध्याकाळी अन्वी बाल्कनीत बसली होती. रोहनने 2 चहाचे कप आणले. तो म्हणाला, तुला आठवतंय पहिल्यांदा माझी छत्री घेऊन गेलीस? अन्वी हसली. तूच दिली होतीस, पण मला माहीत होतं ती परत मिळणार नाही. का? रोहन तिच्या शेजारी बसला. कारण त्या दिवशीच मला वाटलं होतं की तू माझ्या आयुष्यात खूप काळ राहणार आहेस. अन्वीने त्याच्याकडे पाहिलं. तुला तेव्हा प्रेम होतं? रोहन म्हणाला, नाही. मग? तेव्हा फक्त एक मुलगी भेटली होती. आणि आता? रोहनने तिचा हात हातात घेतला. आता त्या मुलीशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाच करता येत नाही. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, आपण किती वेळा एकमेकांना गमावलं. रोहन हसला. पण प्रत्येक वेळी पुन्हा भेटलो का? रोहन म्हणाला, कदाचित काही नाती संपण्यासाठी नसतातच. बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला. अन्वीने बाल्कनीतून बाहेर पाहिलं. तिला त्या पहिल्या पावसाची आठवण झाली. तोच पाऊस, तीच छत्री. पण आज परिस्थिती वेगळी होती. आज ती एकटी नव्हती. तिच्या शेजारी रोहन होता आणि त्यांच्यामध्ये आता कोणताही गैरसमज नव्हता. अन्वीने हळू आवाजात विचारलं, रोहन, जर आपण त्या दिवशी पुन्हा भेटलोच नसतो तर? रोहन काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, मग मी आयुष्यभर तुझी वाट पाहिली असती. अन्वी हसली. इतका विश्वास होता तुझ्यावर? नाही. ती आश्चर्याने पाहू लागली. मग? रोहन तिच्याकडे पाहून म्हणाला, आपल्या प्रेमावर. बाहेर पाऊस वाढत होता. पण यावेळी त्यांना कुठेही जायची घाई नव्हती. कारण कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर त्यांना शेवटी त्यांचं घर सापडलं होतं.
एकमेकांमध्ये आणि त्या दिवसापासून त्यांच्या नात्यात एक नियम कायम राहिला. काही झालं तरी गैरसमज मनात ठेवायचे नाहीत, कारण त्याने एकदा जवळ येऊनही अंतर अनुभवलं होतं. त्यांना माहीत होतं प्रेम तुटत नाही जेव्हा भांडणं होतात. प्रेम तुटतं तेव्हा जेव्हा दोन माणसं एकमेकांशी बोलणं थांबवतात. म्हणूनच त्यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकत्र शोधलं, प्रत्येक अडचणीचा सामना एकत्र केला आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत त्या पहिल्या पावसाची छत्री त्यांच्या घरात जपून ठेवली. वस्तू म्हणून नाही, तर त्यांच्या प्रेमाच्या पहिल्या आठवणीसारखी. कारण काही प्रेमकथा पहिल्या भेटीत सुरू होतात, पण त्यांचा खरा अर्थ अनेक वर्षांनी समजतो. धन्यवाद.